Dear friends and students, today we are going to study about our fourth section. Name of the section is History of English Novel or History of Novel. Novel means in Marathi Kadambari. What is Kadambari or novel? Kadambari or novel is the branch of literature. लिटरेचर इज डिवायडेड इन लिटरेचर मीन्स साहित्य. साहित्याचा हा एक भाग आहे. तर हा आपल्याला इंग्रजी साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये, हिंदी साहित्यामध्ये हे सगळीकडं लिटरेचर म्हणजे साहित्य किंवा वाङ्मय म्हणतो आपण. तर वाङ्मयीन साहित्याचा भाग आहेत. इतिहास त्याला आहे प्रत्येक गोष्टीला. तर लिटरेचर म्हणजे साहित्य. आणि मग इंग्लिश लँग्वेजच खरं इतिहास लँग्वेजचा बघायचं म्हटलं तर इंग्लिश लँग्वेजच कधी जन्माला आली तर 6व्या शतकात जन्माला आली आणि त्याला म्हटलं जातं अँग्लो सॅक्सॉन इंग्लिश. तर तेच इंग्लिश चालत गेलं अप टू द 14th सेंचुरी. आणि मग 14th सेंचुरी 15th सेंचुरीच्या मिडलमध्ये नॉवेल लिहिला पहिला ते जॉफ्री चॉसरनं आणि कथेचं नाव आहे नन्स प्रीस्ट टेल. तर तसं एक पिरियड पडत गेले, प्रत्येकाचे पिरियड पडत गेले आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला काय झालं तर या साहित्यामधले भाग पडत गेले. मग पोएट्री असेल, ड्रामा असेल. पोएट्री म्हणजे कविता, ड्रामा म्हणजे नाटक. तर कवितेचे 4 प्रकार आहेत: क्लासिकल पोएम्स, न्यू क्लासिकल पोएम्स, रोमॅन्टिक पोएम्स, रिअलिस्टिक पोएम्स. त्यानंतर ड्रामा लिटरेचरचा दुसरा भाग. लिटरेचरमध्ये मग ड्रामाचे ट्रॅजेडी आणि कॉमेडी. त्यानंतर नॉवेल. आता आपण जे बघतोय नॉवेल म्हणजे काय? कादंबरी. तर कादंबरीचे पुन्हा प्रकार आहेत. इमॅजिनेटिव्ह नॉवेल्स, हिस्टॉरिकल नॉवेल्स. त्यानंतर रिअलिस्टिक नॉवेल्स आणि शेवटचा भाग म्हणजे फिक्शन, स्टोरी वगैरे. तर हे साहित्याचे जे भाग आहेत त्यापैकीच आपला नॉवेल हा एक भाग आहे. तर लास्ट पिरियडला आपण पेज नंबर आता जो तुम्ही स्क्रीनवर बघता आहात तर पेज नंबर 174चा फर्स्ट पॅराग्राफ कंप्लीट केलेला आहे. तर काय का आपण त्या लास्ट पॅरेग्राफला बघितलेला आहे. तर इट वॉज द प्रॉमिनंट फ्रॉम द 18th सेंचुरी तर अँड ऑनवर्ड्स टू एनकम्पास द सोशल. तर या नॉवेलमध्ये, कादंबरीमध्ये 14व्या शतकात प्रभावशाली माध्यम म्हणून कोणतं राहिलं तर कादंबरी, नॉवेल. आणि त्याच्यामध्ये कशाचा समावेश केला? एनकम्पास म्हणजे टू कवर, मराठीमध्ये समावेश. तर सामाजिक कादंबऱ्या, पॉलिटिकल म्हणजे राजकीय कादंबरी, कल्चरल सांस्कृतिक विभाग, हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस. तरी वैज्ञानिक प्रगती या गोष्टीचा या कादंबरीमध्ये समावेश केला गेला. आता तिथून पुढं आपण आजच्या पिरियडला बघणार आहोत द पिलग्रिम्स प्रोग्रेस. हे एक कादंबरी आहे. नेम ऑफ द नॉवेल द पिलग्रिम्स प्रोग्रेस written by John Bunyan in the period 1678. तर 1678ला द पिलग्रिम्स प्रोग्रेस हे जॉन बनियनची कादंबरी आहे. त्यानंतर ऑरोनोको किंवा ओरुनोको बघा, ही जी कादंबरी आहे तर ओरुनोको ही कादंबरी कुणी लिहिलेली आहे तर बाय ॲफ्रा व्हेन. कधी लिहिलेली आहे? 1688. सुरुवातीला किंवा स्टार्ट केली. इनिशिएट म्हणजे स्टार्टेड द प्लेंटियस अँड कलरफुल ट्रॅडिशन ऑफ इंग्लिश नॉवेल. तर अगदी अशी कलरफुल म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीचा समावेश या कादंबरीमध्ये केला गेलेला आहे. अँड वॉज फॉलोड बाय डॅनियल डिफो, रॉबिन्सन क्रुसो, माल फ्लांडर्स अँड जॉनथन
स्विफ्ट, गुलिवर्स ट्रॅव्हल्स नेम ऑफ द फेमस सटायर आहे. सटायर म्हणजे उपहासात्मक लिहिलेली कादंबरी. तर हे त्या काळचे रायटर्स आहेत की कादंबरीकार आहेत, नॉवेलिस्ट आहेत, आपण म्हणू नॅरेटर्स म्हणू, नॉवेलिस्ट किंवा नॅरेटर्स. तर डॅनियल डिफो, रॉबिन्सन क्रुसो किंवा माल फ्लँडर्स, जॉनथन स्विफ्ट. आणि मग ही गलिवर्स ट्रॅव्हल्स एक फेमस सटायर आहे. सटायर म्हणजे उपहासात्मक लिहिलेली कादंबरी. अदर मेजर नॉवेलिस्ट, प्रमुख त्या काळचे अजून काय कादंबरीकार ऑफ 18th सेंचुरी आर सॅम्युएल रिचर्डसन. तर 18व्या शतकातला प्रमुख कादंबरीमध्ये सॅम्युएल रिचर्डसनचा एक उल्लेख होतो. त्यांचं लिखाण जे आहे सॅम्युएल रिचर्डसनचं, तर पामेला ऑर व्हर्च्यू रिवार्डेड अँड क्लेरिसा, बोथ इपिस्टोलरी नॉवेल्स. तर हे सगळे कसे आहेत कादंबऱ्या इपिस्टोलरी. आता इपिस्टोलरी कादंबरी म्हणजे नेमकी कसली कादंबरी, तर इपिस्टोलरी, तर या कादंबरीला इपिस्टोलरीच का म्हणायचं, तर इपिस्टोलरी कादंबरी यामध्ये इपिस्टोलरीचा अर्थ असा की पत्ररूपी कादंबरी. लक्षात ठेवा, इपिस्टोलरी म्हणजे पत्ररूपी कादंबरी. त्यानंतर नॉवेल्स हेनरी फिल्डिंग, 18व्या शतकातले पुढचे नॉवेलिस्ट म्हणजेच नॅरेटर कादंबरीकार. कोण, हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स सिरिन अँड टोबेस स्मॉलेट हे 18व्या शतकातलेच कादंबरीकार आहेत. द ट्रॅडिशन वॉज एनरिच्ड बाय मेनी अदर स्टॉलवॉर्ट नॉवेलिस्ट्स सच ॲज चार्ल्स डिकन्स. त्या काळच्या ज्या परंपरा आहेत एनरिच्ड, यांना समृद्धी कोणी आली या कादंबरीला, तर त्यांची नावं आहेत चार्ल्स डिकन्स, कुठली कादंबरी लिहिली, ट्रॅडिशनल, वॉल्टर स्कॉट, नॅथनल हॉथॉर्न, हॉरेस वाल्पोल, थॉमस हार्डी. हे कोण आहेत सगळे, तर ट्रॅडिशनल नॉवेलिस्ट, परंपरागत नॉवेल लिहिणारे. थॉमस हार्डी, त्यानंतर विल्की कॉलिन अँड H.G. वेल्स हे 18व्या शतकातले परंपरागत कादंबऱ्या लिहिणारे कादंबरीकार. द 20th सेंचुरी इज मार्क्ड बाय द मॉडर्न टॉपिक. 20व्या शतकातल्या कादंबरीमध्ये मात्र मॉडर्न टॉपिक म्हणजे आधुनिक विषय कादंबरीमध्ये निवडले गेले. अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल्स, इनोव्हेटिव्ह म्हणजे प्रेरणा देणारे स्टाईल कादंबरीची लिहिली गेली. अँड द टेक्निक्स, तंत्रज्ञान वगैरे वापरले गेले त्यात. वायडन्ड द अँगल्स ऑफ द व्ह्यूज बाय द नॉवेलिस्ट लाईक, म्हणजे वेगवेगळे त्याचे अँगल्स स्प्रेड केले किंवा सगळ्या बाजूनं कादंबरीचा विकास करायचं त्यांनी सुरुवात केलं. व्ह्यूड बाय द नॉवेलिस्ट लाईक. त्यावेळेचे मग 20व्या शतकातले नॉवेलिस्ट कोण आहेत म्हणजेच कादंबरीकार, तर फॉस्टर जेम्स जॉयसी, त्यानंतर जोसेफ कॉन्रॅड, त्यानंतर हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्राम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग अँड अँथनी बर्जेस हे 20व्या शतकातले नॉवेलिस्ट आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला असा प्रश्न येऊ शकेल की 18th सेंचुरी मेजर नॉवेलिस्ट कोणते, 20th सेंचुरी मेजर नॉवेलिस्ट कोणते, त्यांची लिखाणं कोणती, तर इथं ते लक्षात ठेवा. तर D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग, अँथनी बर्गेस हे त्या 20व्या शतकातले. दे वायडन्ड द सर्कम्फरन्स ऑफ द जेनर by writing political, social, psychological and other modern issues in their novels. यांनी ह्या ज्या आता मी सांगितले रायटर आहेत म्हणजे त्यांनी किंवा नॉवेलिस्ट आहेत, त्यांनी कशाचा समावेश केला नॉवेलमध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये. रायटिंग पॉलिटिकल म्हणजे राजकीय गोष्टींचा समावेश केला कादंबरीमध्ये. सोशल, सामाजिक कादंबरी. सायकोलॉजिकल, मानसशास्त्रीय कादंबरी. त्याचबरोबर
अदर मॉडर्न इश्यूज इन देअर नॉवेल्स. आणि अजून एक आधुनिक जे काही वैशिष्ट्य आहेत ते त्यांनी कादंबरीमध्ये त्याचा समावेश केला. देर आर इमिग्रंट ऑथर्स. इमिग्रंट्स म्हणजे स्थलांतरित झालेले काही ऑथर्स आहेत. तर लाईक सलमान रुश्डी इंडियामधले आहेत. त्याचबरोबर व्ही एस आपल्यातले रायटर आहेत. तुम्हाला इंडियन नॉव्हेलिस्ट म्हणून सांगायचं म्हणलं तर सलमान रुश्डी इंडिया, व्ही एस नायपॉल त्रिनिदाद मधलं हे आहेत, वेगवेगळ्या देशातले. त्यानंतर काजू जपानचे आहेत अँड मेनी ऑदर्स आणि अनेक असे एक कादंबरीकार आहेत. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन नॉव्हेलिस्ट. त्याचबरोबर जसे पुरुष कादंबरीकार आहेत त्याचप्रमाणे स्त्री कादंबरीकारांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. बघा कोणते आहेत. तुम्हाला प्रश्न येऊ शकेल की वुमेन नॉव्हेलिस्ट लिस्ट द वुमेन नॉव्हेलिस्ट. तर वुमेन नॉव्हेलिस्ट कोण आहेत बघूया पुढं. टू धिस ग्रेट पेग्नंट कॅनॉट बी निग्लेक्टेड. स्त्री कादंबरीकारांचं योगदान सुद्धा निग्लेक्ट करून चालणार नाही. तर बघा नॉवेल ऑफ द मॅनर्स. पहिला नॉवेल ऑफ द मॅनर्स एव्हेलिना नावाचा कुणी लिहिला? बाय फ्रान्सिस बर्ने. त्यानंतर गथेक नॉवेल्स कुणी लिहिला? बाय ॲने रेडलिफ. त्यानंतर नॉवेल बेस्ड ऑन द सायन्स ऑफ द एज. विज्ञानावर आधारित लिहिलेलं किंवा स्त्री कादंबरी कोण किंवा त्याचं नाव काय? तर फ्रँकस्टेन ही कादंबरी कुणी लिहिली? स्त्री कादंबरीकार बाय मेरी सेली यांनी लिहिली. आर द लँडमार्क नॉवेल्स. अगदी त्या काळातले प्रसिद्ध अशी कादंबरी ती. जेन ऑस्टेन ही नवीन कादंबरीकार. हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉवेल्स. जेन ऑस्टेन तर अगदी लोकांच्या त्यांनी लिहिलेल्या कादंबरी आहेत ना, लोकांच्या मनात घर करून बसायच्या इतक्या खास कादंबरी लिहायच्या. त्याचबरोबर ब्रॉन्टी सिस्टर्स इमिली अँड चार्लोट हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय देअर इनकम्पेरेबल वर्क्स. तर ह्यांचे लिखाण जे आहेत कोणाशी तुलना होऊ शकत नाही इतकं सुंदर कादंबऱ्या. विदरिंग हाइट्स अँड जेन आयर, मेरी ॲन हे सगळ्या स्त्री कादंबरीकार आहेत लक्षात ठेवा या का पॅरेग्राफमध्ये. इव्हन एलिया जॉर्ज इलियट रोड द नॉवेल रिफ्लेक्टिंग द सायकोलॉजिकल इन्साइट्स. जे मानसशास्त्रीय कादंबरीकडे त्यांचा इन्साइट किंवा लुक होता कादंबरी लिहिताना. त्यानंतर व्हर्जिनिया वुल्फ प्रसिद्ध कादंबरीकार आहे बघा, कादंबरी आहे. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ द कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नॉवेल. तर ही जी कादंबरीकार आहेत ना व्हर्जिनिया वुल्फ, त्यांच्या कादंबऱ्या खूप प्रसिद्ध आहेत. आगाथा ख्रिस्ती क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉवेल्स बेस्ड ऑन द क्राईम. गुन्हेगारी जगतावरती त्यांच्या कादंबऱ्या, आगाथा ख्रिस्ती वगैरे लिखाण आहे त्यांचं. हर पायरॉट अँड मिस मार्पेल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह क्रिएटेड बाय हर हार्पर ली. तर डिटेक्टिव्ह स्टोरीज म्हणजे गुप्तहेर कथा वगैरे हे यांनी लिहिलेलं आहेत. कुणी? ॲलिस वॉकर हॅव एलिव्हेटेड द ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पेरिटी. तर या कादंबरी परंपरागत अशा कादंबरीला भरभराटी आणली या स्त्री कादंबरीकारांनी. आता पुढं आपल्याला काय बघायचंय तर इंडियन सिनेरिओ. सिनेरिओ म्हणजेच भारतीय गोष्टी ज्या आहेत त्याचा. तर ह्याच्यात कादंबरीमध्ये भारतीय घटक कोणकोणते आले तर यामध्ये भारतीय सिनारिओ म्हणजे चित्र. तर ह्या भारतीय चित्रामध्ये काय काय आलं गेलं तर बघा द इंडियन फील्ड, राजमोहन्स वाईफ. कुणी लिहिलं हे ना? रिटन बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. तुम्हाला येऊ शकेल आता की इंडियन सिनेरिओ लिखाण कुणी केलं तर तुम्ही हे लिहायचं नाव पुढं. म्हणून त्यांनी काय लिखाण केलं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी? तर राजमोहन्स वाईफ.
सिरियलाइज्ड इन द इंडियन फील्ड, भारतीय क्षेत्रामध्ये त्यांनी हे कादंबरी अस्तित्वात आणली. वॉज द फर्स्ट नॉवेल, पहिली कादंबरी इन द इंग्लिश रिटन बाय इंडियन, भारताच्या कादंबरीकारानं पहिली कादंबरी ही लिहिली. आणि राजमोहन्स वाईफ, द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन द इंग्लिश रिटन बाय इंडियन. महत्त्वाची गोष्ट की आपल्या इंडियन रायटरनं लिहिलेली ही पहिली कादंबरी. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क्ड बाय फ्यू मोर नॉवेल्स, तो कालावधी जे आहे ते पुन्हा अनेक कादंबरीकारांनी याचा कादंबरीकारांचा याच्यामध्ये समावेश झाला. रिटन बाय द इंडियन रायटर्स, की जे भारतीय लेखकांनी लिहिलेले. दीज नॉवेल्स बोर आयदर नॅशनॅलिस्टिक व्हर्च्यूज ऑर सोशल इश्यूज ॲज देअर मेन फ्रेमवर्क. यामध्ये कशाचा समावेश केला तर नॅशनॅलिस्टिक व्हर्च्यूज आणि सोशल इश्यूज, सामाजिक प्रश्न आहेत याचा ह्याच्यामध्ये जास्त समावेश केला गेला. मुल्कराज आनंद, त्यावेळचे बघा रायटर इंडियन. त्यानंतर आर के नारायण, खूप सुंदर रायटर आहेत बघा, नॉवेल कादंबरीकार आहेत. राजा राव, आपल्यातले फेमस 2-3 रायटर आहेत बघा, कोणते? मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजा राव. वेअर द मेजर ट्रायो म्हणजे तिघजण, हू प्रिव्हेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट, की ज्या कालावधीमध्ये त्यांनी खूप कादंबरीला नावारूपाला आणलं. नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, त्याचबरोबर नयनतारा सहगल आणि अरुण जोशी, मनोहर मालगावकर चेंज्ड द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल्स थ्रू देअर वर्क. आपल्या कामातून ह्या लेखकांनी या कादंबरी जी इंडियन नॉवेल जे आहेत ना, तर ते आपल्या कामाचा ठसा त्या कादंबरीमध्ये त्यांनी उठवला, किंवा त्यांच्यापासून या कादंबरीला खरंच चांगलं दिवस आले. त्यानंतर अमिताव घोष, विक्रम सेठ, उपमन्यू चटर्जी. त्यानंतर ॲमिलिएटेड द इंडियन नॉलेज बाय ॲडिंग न्यू फीचर्स टू इट, त्यांनी काय नवीन फीचर्स, वैशिष्ट्य या कादंबरीमध्ये यांनी समावेश केला. रिसेंट इयर हॅव विटनेस्ड द डॅझलिंग परफॉर्मन्स बाय द इंडियन नॉवेलिस्ट लाईक सॅल्मन. अलीकडचे जे काय कादंबऱ्या आहेत, अगदी त्याच्यामध्ये कादंबरीच्या याच्यामध्ये अगदी भरभराटी आणण्यामध्ये कोणाकोणाचा अजून समावेश आहे तर सलमान ऋषी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नागरकर, ह्या लोकांचा भरभराटी आणण्यामध्ये, प्रतिसाद वाढवण्यात कादंबरीमध्ये खूप सिंहाचा वाटा आहे. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल हॅज अंडरगॉन अ व्हर्च्युअल चेंज सिन्स इट्स बर्थ. जे आपले इंग्लिश नॉवेल आहेत ना, तर त्याच्यामध्ये पारंपरिक व्हायटल म्हणजे इम्पॉर्टंट चेंज अगदी त्याच्या जन्मापासूनच हळूहळू या नॉवेलमध्ये वरचीवर प्रगती होत गेली कादंबरीमध्ये. अँड इट हॅज अनडाऊटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर. आणि कादंबरीला पुढं खूप मोठं भविष्य आलं. आता त्यानंतरचा जो भाग आहे नॉवेला म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, नॉवेल आणि क्लिअर अर्थ आहे समथिंग न्यू. कादंबरीमध्ये सारखा कशाचा न्यू समावेश. तर या कादंबरीमध्ये नॉवेला, द वर्ड ओरिजिनेटेड, कुठून आला हा शब्द तुम्हाला प्रश्न येईल. तर ओरिजिनेटेड म्हणजे त्याचा ओरिजिन, बिगिनिंग कुठून आलं त्याचे शब्द, तर फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेली. तर हा जो आहे शब्द नॉवेला तो इटालियन वर्ड आहे आणि त्याचा मूळ वर्ड काय, नॉवेली, याच्यातून उगम झाला. इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. तर हा स्टोरी टाईप इथला जे आहे ते कथेप्रमाणे इथले कादंबऱ्या, विच इज शॉर्टर, की इतक्या शॉर्ट आहेत त्या की दॅन अ फुल लेंथ नॉवेल, पूर्ण लांबीच्या कमी लांबीचे असतात. लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज, शॉर्ट स्टोरी आहेत ना लघुकथा, त्याच्यापेक्षा थोडंसं मोठा म्हणजेच नॉवेला. ऑफन सटायरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन, तर
सटारी म्हणजे उपहासात्मक किंवा वास्तववादी, रिअलिस्टिक, अशा पद्धतीचा हा नॉवेला नावाची कादंबरी असते त्या असायच्या किंवा आहेत. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडंट. या कादंबरीमध्ये एखाद्या घटनेवर, प्रसंगावरती फोकस केला जातो. ऑर इश्यू किंवा एखादा घटक विथ वन वर ऑर टू मेन कॅरेक्टर, की याच्यामध्ये एक किंवा दोन कॅरेक्टर्स म्हणजे कॅरेक्टर म्हणजे काय, पात्र असतात. अँड टेक्स प्लेस ॲट द सिंगल ट्रॅडिशन, आणि एका परंपरेवरतीच आधारित असतात. सम ऑफ द फेमस नॉवेलाज इन इंग्लिश आर. हे जे आता इंग्लिशमधले प्रसिद्ध नॉवेला कोणते? नॉवेला म्हणजे मी सांगितलंय न्यू, आणि हा शब्द कुठून आला? इटालियन पासून. तर आत्ताच्या काळातले फेमस नॉवेला इंग्लिशमध्ये कोणकोणते आहेत? तर हार्ट ऑफ डार्कनेस कुणी लिहिलाय? बाय जोसेफ कॉन्रॅड. त्यानंतरचा बघा फेमस नॉवेला द टर्न ऑफ द स्क्रीव. तुम्ही बघताय आता तिथं स्क्रीनवरती किंवा याच्यावरती, द टर्न ऑफ हेनरी जेम्स. प्रश्न येतोय तुम्हाला की हे नॉवेला आहेत आणि त्याचे रायटर कोण आहेत? तर तिथं दिलेलं आहे, नॉवेलाचं नाव आहे हार्ट ऑफ द डार्कनेस, रिटन बाय जोसेफ कॉन्रॅड. द टर्न ऑफ द स्क्रीव रिटन बाय हेनरी जेम्स. त्यानंतर बिली बर्ड्स बाय हार्मन मेलवेल. त्यानंतर फोर्थ, डेथ इन व्हेनिस रिटन बाय थॉमस मॅन. त्यानंतर सीज द डे रिटन बाय सॅवेल बिलो. त्यानंतर पर्ल म्हणजे मोती रिटन बाय जॉन स्टेनबेक. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ नॉवेल किंवा नॉवेला. तर आता कादंबरीचे घटक, नॉवेल म्हणजेच नॉवेल किंवा नॉवेल म्हणजेच नॉवेला, आणि नॉवेला म्हणजेच नॉवेल म्हणजेच कादंबरी, आणि एलिमेंट्स म्हणजे काय? घटक. तर कादंबरीचे घटक कोणते आहेत? तर बघा, देर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ द नॉवेला. याच्यामध्ये 6 घटकाचा समावेश आहे. ऑल दीज फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अनादर. 6च्या 6 घटकात एकमेकाला रिलेटेड आहेत, म्हणजे एकमेकावर आधारित आहेत. इन वर्क बाय अन ऑथर. लिखाणाच्या संबंधात एकमेकावर ते आधारित आहेत, एकमेकाशी रिलेटेड आहेत. आता दुसरा घटक कोणता आहे किंवा त्यातला कादंबरीचे घटक मधले 6 घटक आहेत त्याला जोडीला, ते 6 घटक कोणते? तर थीम 1 नंबर, प्लॉट 2 नंबर. थीम म्हणजे स्टोरी, विषय. त्यानंतर प्लॉट म्हणजे कथानक. त्यानंतर कॅरेक्टर्स म्हणजे पात्र. त्यानंतर सेटिंग म्हणजे देखावा किंवा नैपथ्य. त्यानंतर कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. लँग्वेज स्टाईल म्हणजे किंवा शैली. असे 6 घटक आहेत. तर आपण हे 6 घटक जे आहेत एलिमेंट्स ऑफ नॉवेल हे पुढच्या तासाला बघणार आहोत, पेज नंबर 175 वरती. टिल देन, थँक्यू. टेक इंटरेस्ट इन नॉवेल, ड्रामा, पोएट्री, विच आर द branches of literature. Okay, novel is so interested part in the modern era. So we will stop here for the next period. Okay, thank you.